राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। या प्रचंड गर्दीमुळे प्रोटोकॉल पाळणं शक्य होणार नसल्यानं निर्णय घेण्यात आला। यजमानपद म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच फक्त निमंत्रण दिलं जाईल। तेलंगणातून चांदीची वीट घेऊन सायकलने 7 युवक निघाले अयोध्येला। दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत 2 जानेवारीला पोहोचणार अयोध्येमध्ये तरुण भाग्यनगरच्या डबिलपुराचे रहिवासी। रामलल्लांच्या नैवेद्यासाठी छत्तीसगडच्या ननिहाल मधून येणार तांदूळ। नैवेद्यासाठी तब्बल 3000 क्विंटल तांदूळ येणार। अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी या 25,000 कुंडांमध्ये हवन करण्यात येणार। 25,000 कुंडांची तयारी पूर्ण। राम मंदिरासाठी तामिळनाडूतून अयोध्येला 1200 किलो वजनाच्या एकूण 42 घंटा पाठवणार। नमक्कल जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेल्या घंटा मोठ्या घंटेचं वजन तब्बल 2 ते 2.5 टन। अयोध्या विमानतळाचं 30 डिसेंबर रोजी होणार उद्घाटन, तर भारतीय हवाई दलाचं पहिलं विमान अयोध्या विमानतळावर आज उतरलं। राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्या रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं। पुनर्विकास झालेल्या रेल्वे स्थानकाची खास दृश्य आपण बघतोय। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रामध्ये दीपोत्सव करा, घराबाहेर भगवा ध्वज फडकवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संलग्न संघटनांना आदेश।